माहूर येथील वसमतकर मठात दत्ता महाराज बिनताळकर यांच्या 14व्या पुण्यतिथीनिमित्त वृक्षारोपण व महाप्रसादाच्या वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला। कोरोना महामारीमुळे प्रतिवर्षीप्रमाणे भव्य प्रमाणात पुण्यतिथी कार्यक्रम न घेता प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत आश्रम परिसरात सकाळी 8:30 वाजता वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी माहूरचे तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विलास जाधव, युवा नेते ॲडव्होकेट रमण जायभाये, डॉक्टर जगताप, भगवानराव जोगदळ, SS पाटील, सीताराम पाटील, अविनाश तन्मने, सीताराम पाटील, अनिल पाटील, विनोद पाटील, विनोद भारती, रोही पिंपळगावकर, कुंडलिक क्षीरसागर, अनंता हिगाडे, देवानंद ठाकूर आदी उपस्थित होते। साईनाथ महाराजांच्या आवाहनाप्रमाणे अनेक भक्तांनी आपापल्या घरी आनंदवासी दत्ता महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून गावात वृक्षारोपण केले, तसेच गरजूंना मदत केली। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माहूर तालुका प्रशासन, विविध सामाजिक संघटना व भक्त मंडळींनी सहकार्य केल्याचे मठाधिपती साईनाथ महाराज बिनताळकर यांनी सांगितले। यांची 14वी पुण्यतिथी दरवर्षी फार मोठ्या प्रमाणात साजरी होते, मात्र यावर्षी कोरोनाचं महासंकट आल्यामुळं ही पुण्यतिथी आम्हाला फार 50 भक्ताच्या समवेत ही करावी लागली। त्यानिमित्तानं काय करावं हा उद्देश लक्षात घेऊन माझ्या मनात एक विचार आला की आपण त्यानिमित्तानं एक वृक्षारोपणाचा कार्यक्रम जर आयोजित केला तर कसा राहील, तर ते मला बरं वाटलं। मग वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। मग प्रत्येक भक्तांना मी सांगितलं की ही पुण्यतिथी दरवर्षी तुम्ही जे विश्वासाने आणि श्रद्धेनं या ठिकाणी येता, तर तुम्ही इथं गर्दी न करता आपापल्या घरी पुण्यतिथी साजरी करावी आणि जे काही गरजू आहेत, ज्या लॉकडाऊनमध्ये ज्यांचा रोजगार बुडाला, त्या गरजूवंतांना काहीतरी तुमच्या माध्यमातून त्यांची सेवा तुम्हाला घडली पाहिजे आणि त्यानिमित्ताने एक वृक्ष आपल्या घरी, आपल्या शेतामध्ये त्याची लागवड करायची, असा संदेश मी सर्व भक्तांना पाठवून दिला आणि सर्व भक्तांनी मला फार प्रचंड प्रमाणात सहकार्य केलं। त्यामुळे ही पुण्यतिथी फार कमी आणि मोजक्या लोकांमध्ये मला साजरी करण्यामध्ये मला यश मिळालं आणि त्यानिमित्तानं प्रशासकीय अधिकारी माहूरमधले तहसीलदार साहेब, BDO साहेब आणि इथले सर्व पत्रकार बंधू आणि शिक्षक वृंद आणि काही प्रतिष्ठित मंडळी या ठिकाणी माहूरमधले सर्व लोकांचं सहकार्य मिळाल्यानंतर हा आनंद यावर्षी पुण्यतिथीचा द्विगुणित झाला। मग ही महामारी कोरोना नावाची जी बिमारी आहे ही या जगामध्ये आली, राष्ट्रामध्ये आलं, देशामध्ये आलं, राज्यामध्ये आलं, जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, गावोगाव ही बिमारी पसरली। तर कोरोना नावाची बिमारी नसून हे कोरोना म्हणजे एक यम होय। हा यम इथं आला, आपल्या उशा पायथ्याला बसला, मात्र ज्याचं आयुष्य सरलं तोच माणूस जातो, कोणताही माणूस जातो। मात्र या कोरोना नावाच्या बिमारीला भरपूर लोक घाबरले, आपले कामधंदे कुठं जायचं, काय करायचं याची भीती वाटली। मात्र भिण्याची काय आवश्यकता नाही, कारण आपण असं निर्भय झालो पाहिजेत, आपलं मनोबल वाढलं पाहिजे की काम करताना प्रत्येक मनुष्य जन्म मिळाल्यानंतर आपल्या या देहाला मर्यादा आहे। या मनुष्य जन्मामध्ये ज्या दिवशी आपला जन्म झाला, जन्माच्या पाठीमागे मरण आपलं अटळ आहे। मात्र आपण मरणाचा विसर आपल्याला पडला, म्हणून या लॉकडाऊनमध्ये बरेच लोक कोणी शेताकडे जाऊन राहाय, कोणी घरात बसून राहिलं, कोणी काही कुठं जरी आपण लपून बसलो तरी आपलं मरण हे आपल्याला अटळ आहे आणि आपल्याला ते सोडणारं नाही। म्हणून स्वतः आपण निर्भय बनायचं आणि आपण शासनाने जे काय सूचना सांगितल्या त्या सूचनेचं पालन करून राष्ट्रहित लक्षात घेऊन आपण सावधानता बाळगावी आणि एवढंच या पुण्यतिथीच्या निमित्तानं सर्व भक्तांना मी मार्गदर्शन करतो। राजू दराडे, संजय घोगरे व अनवर खिच्ची, विदर्भ न्यूज, माहूर।